जयसिंगपूर शहरालगत शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत बनावट वाहन चालविण्यास बनावट परवाना काढून देणाऱ्या टोळीवर इचलकरंजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून धाड टाकली। यामध्ये दोघांना ताब्यात घेतला असून सोलापूर जिल्ह्यातील जमीर मेहबूब सय्यद तर शिरोळ तालुक्यातील तेरवाड इथला प्रवीण राजाराम गायकवाड यांना ताब्यात घेतला असून शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा सुरू होते। जयसिंगपूर शहर पोलीस ठाणे हद्दीसह परिसरात नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत। या आठवड्यात एका लागोपाठोपाठ एक खून सत्र घडले, तसेच बनावट नोटा रॅकेट प्रकरण उघडकीस आले। त्यानंतर आता ड्रायव्हिंग परवाना काढून देण्याचा बोगस कॅम्प सुरू होता। कॅम्प घेणार असल्याची माहिती सोशल मीडियातून व्हायरल झाली होती। त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत जयसिंगपूर शहर लगत असलेल्या आश्रय हॉटेलमध्ये आज वाहन परवाना देण्याचा बनावट कॅम्प सुरू होता। 1199 रुपयांमध्ये वाहन चालवणे परवाना देणार अशी माहिती पसरवून जमीर मेहबूब सय्यद वय वर्ष 29 राहणार सोलापूर तर प्रवीण राजाराम गायकवाड वय वर्ष 40 राहणार गायकवाड मळा तेरवाड यांनी कॅम्प सुरू केले। त्या ठिकाणी इचलकरंजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी यांनी धाड टाकली। या ठिकाणी बनावट परवाने दिले जात असल्याचे उघडकीस आले असून दोघांना ताब्यात घेत शिरोळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। या दोघांविरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं। या घटनेमुळे खळबळ माजली असून यामध्ये आणखी कोण आहेत याचा शोध घेणं गरजेचं आहे। या टोळीने किती जणांना गंडा घातलाय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। याबाबत तपास शिरोळ पोलीस करत आहेत। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।